पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारतीयांना प्रवास जो आहे तो करू नये असं सांगितलेलं आहे आणि या विरोधात म्हणजे अनेक त्यांनी सूचना केलेल्या आहेत देशवासियांना. मात्र या विरोधात या सूचना त्यांना 8:30 नंतरच आठवतात आणि त्यांना कोणाशीही बोलावं असं वाटत नाही. या सूचनांबद्दल एवढी महत्त्वपूर्ण सूचना आहे. देशाच्या बाजारामध्ये खळबळ उडाली आहे. देशाचा शेअर बाजार कोसळला आहे. तुम्हाला माहिती आहे की सोनाराच्या पेढ्यांमध्ये, ज्याला पेढी म्हणतो म्हणजे सोनाराचं दुकान, त्याला ग्रामीण भाषेत मराठी भाषेत पेढी म्हणतात, लाखोनी कामगार काम करतात. ते उद्या बेकार रस्त्यावर येतील, भीक मागतील. तुम्ही एका दिवसात जाहीर करून टाकता सोनं विकत घेऊ नका म्हणून. मागच्या वर्षी 1 रुपयाचं सोनं 1 रुपया 54 पैशाला विकलं गेलं. एवढा फायदा कधी गरीब माणसाला होत नाही. आणि सोनं जास्तीत जास्त कोण घेत असेल तर निम्न मध्यमवर्गीय आणि गरीब माणूस सोनं घेतं. 1 गुंज घेतं, 1 ग्राम घेतं आणि जपून ठेवतं. म्हणजे अडीअडचणीला हे सोनं लग्न व्यवहारात किंवा मौतीला किंवा आजारपणात कामी येतं. काही विचार न करता सोनं बंद करून टाका, हे बंद करून टाका. एक दिवशी उठले, रात्री 8:30ला गेले टी व्हीवरती, नोटबंदी करून टाका. काय फायदा झाला? देश डब्यात गेला. आज मार्केटमध्ये इतकी भीती आहे की हा देश आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाला आहे. आपल्या देशातल्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे आणि हा देश वरती येऊ शकत नाही असं आता सर्वसामान्यांना पण वाटायला लागलं आहे. तुम्ही आता इथपर्यंत घोड्याने आलात, बैलगाड्या घेऊन करावं. मुख्यमंत्र्यांनी देखील आता म्हणजे वर्षावरनं मातोश्री ह्याच्यावर मंत्रालयात घोडागाडीतनं नाही तर बैलगाडीत नाही यावं. आता महापौरांना काय सूचना केली तुम्ही? कमीत कमी TMT वापरा. ती बिचारी बाई आहे, आमची भगिनी आहे ती. त्यांना सांगितलं तुम्ही आता गाड्या नका वापरू, आता तुम्ही TMT वापरा. एवढी सुंदर TMT केली आहे ना, मग ते TMTची एक फेरी ठेवा महापौरांसाठी आणि मग नगरसेवकांसाठी. दररोज सकाळी 10 वाजता नगरसेवकांनी त्याच्यात बसायचं, इथे यायचं, 4 वाजता सोडायचं आणि 5 वाजता घरी जायचं. एकीकडे पंतप्रधान सूचना करतात, दुसरीकडे मुंबईसारख्या शहरात बघितलं तर भाजपचे स्वतः अध्यक्ष 25-25 गाड्या घेऊन फिरताना दिसत आहेत. कसं पाहता, टीका होते यावर? आता त्यांनी मोदींचा आदेश पाळायचे की नाही हे बघावं. आमचं त्याच्याशी काय घेणं देणं आहे? आम्हाला काय करायचं? तुम्ही आज पाळलात, घोडागाडी घेऊन आला, काय करणार हो? देशाचे प्रधानमंत्री आमचा देश भिकेला लागला आहे असं सांगतायत, तर प्रधानमंत्र्यांचं ऐकायला पाहिजे ना. देश भिकेला लागला हे आम्ही 1 वर्षापासून जाणतो की देश भिकेला लागला आहे. इथून पुढे आता तुम्ही आमदारांना सूचना करा. ह्याच्यानंतर देशाची जी अधोगती होईल ना, हा देश वरती येऊच शकणार नाही. हा देश गेला डबघाईला. आज तुम्ही ठाणे महानगरपालिकेत आलात, आता विधान भवनामध्ये जाताना, मंत्रालयात जाताना पण असं जाणार. आता बघू घोडागाडी चांगली मिळते का. म्हणजे आपले 2-3 तासात जाऊ. चांगली घोडागाडी पण मिळाली पाहिजे ना. आजकाल चांगले घोडे कुठे मिळतात. खूप धन्यवाद. माझ्याबरोबर जितेंद्र आवड होते, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते या ठिकाणी आपण जर बघितलं तर ठाणे महानगरपालिकेच्या कार्यालयात आलेले होते. त्यांनी महापौरांना पत्र दिलेलं आहे. त्या पत्रामध्ये त्यांनी आता TMTचा वापर करा अशा प्रकारे त्यांना विनंती केलेली आहे आणि स्वतः घोड्याने या ठिकाणी ते आले. त्यांच्याबरोबर बैलगाड्या घेऊन ते या ठिकाणी आलेले होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आव्हान केलेलं आहे त्याचा अनोख्या पद्धतीने या ठिकाणी निषेध करताना आपल्याला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सगळे नेते मंडळी आणि त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी ठाण्यात आपल्याला पाहायला मिळाले. कॅमेरा पर्सन अरविंद आर्गेचा प्रशांत बडे, ABP माझा, ठाणे.